हॅलो हाय नमस्कार गाईज, कसे आहात? आशा करते तुम्ही चांगले असाल, मी पण चांगले आहे. तर चला, तर आज आम्ही पार्टी करतोय बिर्याणीची. चला तुम्हाला दाखवते, आमची कामाची सुरुवात चालू झाली आहे. हे बघा, कांदा कापणी चालू आहे. कांदा कापणीचं काम चालू आहे, बाकी नंतर दाखवते. हे बघा, तर आमची पेस्ट पण चालू आहे, अजून करायची आहे. ओके, अजून बरीच कामं आहेत, नंतर सांग. हे बघा, आमची मसाल्याची तयारी चालू आहे, ग्रेव्ही पण चालू आहे आणि बाकीचं मी टाकून घेतलं आहे. पुढची स्टेप चालू आहे. बघा, आमचा भाजणीचा सुका कांदा चालू आहे. बाकीची आमची तयारी चालू आहे, अजून चिकन यायचं आहे. तर गाईज, आमची सगळी तयारी झाली आहे, पण चिकनवाले आणि तांदूळवाले अजून आले नाहीत. त्यांचीच वाट बघतोय. बघा गाईज, आम्ही चुलीवरची बिर्याणी करतोय. कांदा आमचा फ्राय करायला टाकला आहे, बाकीची स्टेप नंतर सांगते. हे बघा, आम्ही चिकन मॅग्नेट करून ठेवलं आहे, मसाला वगैरे टाकून. आणि अजून कांदा फ्राय होतोय आणि आम्ही टोप पण बदलला आहे, कारण की आम्हाला डायरेक्ट ग्रेव्हीवरतीच भात टाकायचा आहे, म्हणून टोप मोठासा घेतला आहे. गाईज, हे बघा, आता आमची टोमॅटो पेस्ट टाकली, कांदा झाला आहे फ्राय. फूल आमची एवढी झाली म्हणून टोमॅटो पेस्ट टाकली आम्ही. आता मिक्स करतोय, थोडी फ्राय होऊन देतोय. हे बघा गाईज, हे बघा, आम्ही आला लसणाची पेस्ट टाकून घेतली आहे. खूप धुवं झालंय, झालंय. हे बघा, आता गरम मसाला टाकून घेतोय आम्ही. गरम मसाला म्हणजे अख्खा मसाला, तो आम्ही सगळं पीस करून घेतला आहे बारीक. हे बघा, सगळे मिक्स मसाले केले आहेत, म्हणून काही समजत नाही. तुम्ही समजू शकता कोणते कोणते असू शकतात. हे बघा, तिखट मसाला वगैरे. बघा कसा कलर आलाय, एकदम सोपे पद्धतीची आहे. एकदा करून बघा, ट्राय करून. बघा कसं मसाला आमचे चालू आहे. खूप वारा पण आहे ना, म्हणून धुवं सगळं वरती येते. धू हे बघा, आमचा मसाला झाला आहे. आता मी चिकन टाकून घेतोय. मॅग्नेट केलेलं आहे, सगळं तयार आहे. फक्त बघा, चिकन आमचं झालं आहे टाकून. मस्त चिकनला बघा कलर आला आहे, एक नंबर दिसते. शिजून झाल्यावर किती भारी दिसेल. मला मिक्स करून घेतोय. आमचा थोडा मसाला पण लागला आहे खाली, जास्त फाटी झाली आहे म्हणून. तर चला, तर आम्ही थोडा ग्रेव्हीसाठी थोडं पाणी टाकून घेतलं आहे. आता शिजेपर्यंत आम्ही जेवणाची तयारी चालू करतो. आम्ही मीठ वगैरे टाकून घेतोय, कारण की तर चला, आम्ही राईस बनवण्यासाठी टोप गरम करत ठेवला आहे. आता मसाल्याचा तडका द्यायचा आहे. जास्त गरम केलं नाही, कमी याच्यावरच आहे. हे बघा, आता आम्ही थोडं सगळीकडे लावून घेतोय. हे बघा, आम्ही एकच थर लावून घेतला आहे. आता कांदा टाकतोय, सुका भाजलेला कांदा. हे बघा, आम्ही सुका कांदा टाकून घेतोय. हे बघा, आम्ही कांदा टाकून घेतला, तर झाकते थोडा 5 मिनिटं. प्लेटच फक्त दाखवते.